मंडळी, जगभरातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेली शिर्डी आज पहाटे 4च्या सुमारास दुहेरी हत्याकांडानं हादरली. शिर्डीत आज पहाटे ड्युटीवर जात असताना साई संस्थानचे कर्मचारी असलेल्या सुभाष घोडे आणि नितीन शेजू या दोघांची दोन वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने वार करून हत्या करण्यात आली. सुभाष यांची करोडोबा नगर चौक परिसरात तर नितीन शेजू यांची साकुरी शिव परिसरात चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या व्यतिरिक्त शिर्डीतील श्रीकृष्णनगर भागात राहणाऱ्या कृष्णा देहरकर नावाच्या तरुणावरही आज पहाटे चाकू हल्ला झाला असून या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कृष्णावर सध्या प्रवरा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची परिस्थिती नाजूक असल्याचं समजतंय. म्हणजे अगदी पहाटे झालेल्या दुहेरी हत्याकांडानं आणि एका व्यक्तीवर चाकूने गंभीर हल्ला झाल्याच्या घटनेनं शिर्डीसह सगळा महाराष्ट्र हादरलाय. दरम्यान टू व्हीलरवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशानं वेगवेगळ्या ठिकाणी या तिघांना अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून त्या आरोपींनी या तिघांवर निर्घुणपणे चाकूने असंख्य वार केले आणि या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला, तर तिसरी व्यक्ती गंभीर जखमी आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही मध्येही कैद झाली असून सध्या सोशल मीडियावर या घटनेच्या क्लिप्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान सीसीटीव्ही आणि इतर गोष्टींचा आधार घेऊन सध्या पोलीस या आरोपींचा शोध घेत असल्याचं कळत आहे. अशातच मृतांच्या कुटुंबियांनी पोलिसांनी ही घटना कळवल्यानंतर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केल्याचं दिसून आलं. शिवाय पोलिसांच्या हलगर्जीपणाला माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही दुजोरा दिला. शिवाय मोफत अन्नछत्रेमुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढते असंही सुजय विखे यावेळी म्हणाले. मंडळी, नेहमीच भाविकांच्या गर्दीनं फुललेल्या शिर्डीमध्ये आज पहाटे हे दुहेरी हत्याकांड नेमकं झालं कसं, याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय. म्हणजे आज पहाटे 4च्या सुमारास 1 तासाच्या अंतरात शिर्डीत झालेल्या भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांचा बळी गेला, तर गंभीर जखमी असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरा नगर येथील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान तिघांवर चाकूने हल्ला होऊन घडलेल्या या थराराबद्दल माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार अधिक माहिती अशी, या घटनेतील मयत झालेले सुभाष घोडे वय वर्ष 45 हे साई मंदिरातील कर्मचारी सकाळी 4च्या सुमारास ड्युटीवर येत होते, तर नितीन शेजू वय वर्ष 32 हे सुरक्षा कर्मचारी ड्युटी संपवून घरी निघाले होते. दरम्यान यापैकी सुभाष यांच्यावर विमानतळ रोडवरील करोडोबा नगर येथे टू व्हीलरवरून आलेल्या दोघांनी चोरी आणि लूटमारीच्या उद्देशाने पहिल्यांदा हल्ला केल्याचं माध्यमात असलेल्या बातम्यांवरून समजतं. यावेळी त्यांच्याकडील पैसे घेऊनही त्या विकृत आरोपींनी त्यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांची निर्घुण हत्या केली. त्यानंतर काही वेळानं साकुरी शिव परिसरात ड्युटी करून परत जाणाऱ्या साई संस्थानचे कर्मचारी नितीन शेजू यांच्यावरही त्या विकृत आरोपींनी हल्ला केला आणि लूटमार करून त्यांची चाकूने हल्ला करून निर्घुण हत्या केली. त्यानंतर आपल्या वैयक्तिक कामामुळे पहाटेच बाहेर निघालेल्या कृष्णा देहरकर या ग्रामस्थालाही या विकृत आरोपींनी नादुर्खी रोडवर आपला बळी बनवलं. दरम्यान या चाकू हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत असं समजतंय. म्हणजे या भयंकर चाकू हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजेस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये आरोपींनी किती विकृतपणे या लोकांवरती चाकूनं वार केलेत हे बघताना अक्षरशः अंगावर काटा येतो. दरम्यान तासाभराच्या अंतरातच साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या झाल्यामुळे ही चोरी आणि लूटमारीच्या उद्देशानंच केलेली हत्या आहे की यामागे दुसरं काही कारण असेल, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सध्या शिर्डीमध्ये चालू झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान एकाच दिवशी तिघांवर झालेल्या चाकू हल्ल्यानं शिर्डीत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचं चित्र बघायला मिळत असून या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतरही पोलिसांनी क्विक ऍक्शन न घेता हलगर्जीपणा केल्याचा आरोप सध्या इथले ग्रामस्थ करत आहेत. त्याबद्दल काही ग्रामस्थांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की ज्यावेळी पहिला हल्ला झाला होता त्यावेळी आम्ही पोलिसांना कळवलं होतं, पण पोलिसांनी तेव्हा विशेष ऍक्शन घेतली नाही आणि त्यामुळेच कदाचित पुढचे हल्ले झाले असावेत. शिवाय पोलिसांनी या हल्ल्याला अपघाताचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, म्हणून ग्रामस्थांनी आणि मृताच्या कुटुंबियांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला. शिवाय जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मृतांच्या कुटुंबियांनी यावेळी घेतल्याचं दिसून आलं. तर आम्हाला माहिती कळाल्याबरोबर आम्ही तात्काळ आलो, आमच्याकडून कोणताही हलगर्जीपणा झालेला नाही असं पोलिसांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. शिवाय आम्ही आरोपींचा शोध घेत असून काही वेळातच आरोपी आमच्या ताब्यात असतील असंही पोलीस म्हणाले. दरम्यान शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नव्हती. दरम्यान या धक्कादायक घटनेबद्दल माहिती कळताच लगेचच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी शिर्डीला साई संस्थानच्या रुग्णालयात भेट देत नातेवाईकांची भेट घेतली असून ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघात म्हणून माहिती दिली त्यावर आणि पोलिसातील दोषी कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही सुजय विखेंनी दिला आहे. शिवाय तात्काळ आरोपींना अटक करण्यात येईल अशी देखील ग्वाही
सुजय विखे पाटलांनी दिली आहे. शिवाय पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल अधिक बोलताना ते म्हणाले की सकाळी 5:30 वाजता कॉन्स्टेबलला कळवल्यानंतर त्यांनी बॉडी रुग्णालयात आणून अपघाताची नोंद केली. ज्या पोलिसाला अपघात व खून यातील फरक कळत नाही त्याला पोलिसात राहण्याचा अधिकार नाही. त्याच्या निलंबनासाठी मी पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. शिवाय हलगर्जीपणाबद्दल पोलीस निरीक्षक यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. शिर्डीची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी यापुढे कठोर पावलं उचलण्यात येतील. दरम्यान येथील पोलीस व्हीआयपी दर्शन प्रोटोकॉलमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे प्रोटोकॉलसाठी स्वतंत्र पोलीस देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रह धरून अनेक दिवसांचा हा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यात येईल असं सुजय विखे पाटील म्हणाले. शिवाय मोफत अन्नछत्रमुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढते असं म्हणताना सुजय विखे म्हणाले की शिर्डी संस्थांमध्ये दररोज हजारो नागरिक मोफत अन्नछत्रात जेवतात. दरम्यान या व्यवस्थेचा श्रद्धेनं लाभ घेणारे जसे आहेत तसेच नोकरी व्यवसाय न करता फुकटात जेवणारे पण वाढत आहेत. फुकटात जेवायचं आणि दिवसभर नशा करायची असे प्रकार करणाऱ्यांची संख्या शिर्डीत हळूहळू वाढत आहे. आज पहाटे 3 जणांवर चाकू हल्ले झाले. हे हल्ले एकाच व्यक्तीनं केले की एकापेक्षा जास्त व्यक्तींनी केले याचा सध्या तपास सुरू आहे. दरम्यान हे हल्लेखोर असे नशा करणाऱ्यांपैकी असण्याची शक्यता आहे. हे व्हाईटनरची नशा करणारे रात्री अपरात्री संधी साधून चाकूचा धाक दाखवतात आणि लुबाडतात. विरोध केला तर हल्ला करतात. आजच्या घटनांमध्ये अशी नशा करणाऱ्यांपैकी कोणाचा तरी समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मोफत अन्नछत्र मोफत शिर्डी करून ठेवली आहे. त्यामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढली आहे. मागे आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशानं बोललो होतो ते महाराष्ट्राला कळेल. हे प्लॅन मर्डर वाटत नाहीत. नशेमध्येच होत असलेले हे रॅन्डम मर्डर आहेत असंही सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले. म्हणजे आज पहाटे झालेल्या या भयंकर घटनेनंतर सध्या शिर्डीतील भाविक प्रचंड घाबरले असून शिर्डीत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याची चर्चा होत आहे. तसेच याबद्दल पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान हा हल्ला कदाचित नशेबाज तरुणांकडून केला गेला असल्याच्या चर्चेमुळे शिर्डीतील नशाबाजांचा बंदोबस्त करावा. शिवाय मंदिरातील प्रसादालयात नशाबाजांच्या प्रवेशालाच बंदी घालावी अशी मागणी सध्या स्थानिक करताना दिसत आहेत. म्हणजे आज झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश बघून सर्वजण हळहळ व्यक्त करत असून पवित्र अशा शिर्डीमध्ये परत ही गोष्ट होऊ न देण्याची खबरदारी पोलीस प्रशासनानं घ्यावी अशी चर्चा सध्या होताना दिसते आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, शिर्डीमध्ये आज घडलेल्या भयानक घटनेला कोण जबाबदार आहे? सुजय विखे पाटील म्हणतात तसंच मोफत अन्नछत्र की ग्रामस्थ म्हणतात तसं पोलीस प्रशासन? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी हे YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.